आली आहे बहिणीच्या घरी. बहिणीच्या घरून आता निघाले. सासरवरून आले, तोंडाला बांधले, गाडीवरून जाते आई वडिलांना भेटायला. तर हे बघा खूप आहे. हा ती बघा किती बाजूला असं रोड मोकळा छान वाटतं. हा ती बघा किती बाजूला असं रोड मोकळा छान वाटतं. बघा आई वडिलांचं घर बांधायचं काम चालू आहे. माल आणून टाकलाय. बोल बोल तू बोल, चालतं. त्यांचा माल घर पूर्ण बांधल्यानंतर दाखवेन, आता बांधू द्या. मला आई आपली माहेरी आली तर दाखवते त्यांचं कुठे कुठे सामान टाकले. पण बाहेरचा व्ह्यू पण खूप छान आहे, मी तुम्हाला दाखवते. थांबा. बघा गावच्या ठिकाणी कसं चढवतात आहे ना, ते दाखवता नाही आलं. मगाशी माझं मध्येच बॅटरी लो झाल्यामुळे पुढचा व्हिडिओ झाला नाही. भरपूर माल आहे की बापरे. बघा केवढा माल आणून टाकलाय. डबल ह्याचं माडीचं घर आहे, मोठं आहे. केवढा माल आहे बघा. बापरे भयानक आहे, भयानक. मुंबईला तरी लागतो का एवढं आपल्याला मटेरियल? एवढं मटेरियल आहे. बोल बघू बोल. छान बोलते, पहिल्यांदा ऐकलं मी. मिठू काय काय मिठू मिठू आमच्या काका काकीचा पोपट आहे. आम्ही पेरू आणतो. थांब, तुला पेरू आणतो. पेरू पेरू बोल बघू मिठू मिठू. आई बाजूला बघू दे, वासू देतो तिथंच राहा. कसा बोलतो बघू मिठू मिठू बोल. त्याच्या पुढे भरपूर आहेत. काय बरं भाज्या असतात. बोल मिठू मिठू बोल. आई आता पेरू दिसलं बोलत नाही का? बोल की मिठू मिठू. हे घे बोल ना मिठू मिठू. काय झालं, थकला? घे कंटाळे खाऊन सारखं तेच. बोल की मिठू मिठू. तुला फेमस करते, बोल. बोल मिठू मिठू. बघा हे सज्जनगडाचं आई बोली मंदिरात पाया पडून येऊया. आणि सज्जनगडावरची आहे, कालच पोलीसमध्ये तिचं सिलेक्शन झालं. ही आमच्या सज्जनगडावरची आहे. हिचं काल सिलेक्शन झालं, परवा दिवशी झालं आणि काल मग सेलिब्रेट केलं. वैशाली नाव आहे तिचं. तिकडून चल, तिकडून चल. मागच्या वेळेस मला वाटलं इथं दाखवलंय, आठवत नाही मला आता. शॉर्ट व्हिडिओमध्ये शायद होतं आहे. बघा इथं पण तिचा बॅनर लागला आहे. आणि ते पाठीमागे ते तिचे वडील आणि ते तिचे बाजूला आहेत ते काका.
ते पोलीसमध्येच होते, मिलिटरीमध्ये होते, नंतर पोलीसमध्ये आले. हनुमानाचं बघा किती मोठं आहे. म्हणजे इथं फिरण्यासारखं खूप छान आहे. हो, हनुमान आहे. बघा हनुमान आहे आमच्या इथं सज्जनगडावरचं. हे आहे दहाव्याच्या मंदिराकडे जाणारा रस्ता. मी जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवते. आणि हा बघा मी घेतला आहे प्रसाद. ही सज्जनगडावरची पिशवी आहे आणि मी घेतला आहे मुंबईला द्यायला सर्वांना प्रसाद. तर चला थोडंसं बघूया, व्ह्यू बघायचं. मंदिराकडे जायला भेटतं की नाही माहिती नाही, खूप आतमध्ये आहे. पुढे यायला मंदिर मी लांबून दाखवते तुम्हाला. हे बघा हे इथं हवा सुटली भरपूर. आणि हां इथं उरमोडी धरण आहे बघा. हे मी जेवढं दाखवते तेवढं दाखवते. हे बघा सगळं आई घेऊन जाते आणि तो बहिणीचा मुलगा मला गाडीवरून घेऊन आला आहे स्कूटीवरून. मी चालते त्यांच्या पाठीपाठी व्हिडिओ करत. तर खूप आहे इकडं छान. म्हणजे असं वाटतं कधीतरी यावं, पण नाही. जी लोक आता बिझनेस आहे, नोकरी आहे, त्या लोकांना नाही जास्त दिवस राहायला भेटत. पण थोडे दिवस आलं तरी बरं वाटतं. त्यातला व्ह्यू असं आहे ना तो खूप छान आहे. खूप छान. ही आहे सज्जनगडावरची प्यायच्या पाण्याची टाकी. प्यायच्या पाण्याची टाकी. कोणतं तळ आहे ते? ही पिवळी चाफ्याची फुलं खूप सुंदर आणि छान आहे. त्याचा वास किती सुंदर असतो नाही, खूप छान आहेत बघा. पूर्ण झाड भरले बघा, किती मोठं आहे. खूप मोठं झाड आहे. आणि ह्याला बघा मध्ये आधी खूप पिवळीची फुलं दिसतात नाही, चाफ्याची फुलं आहेत. आता हे आपल्याला कशाला मुंबईला बघायला भेटतंय, पण झाड खूप मोठं आहे. आणि हे झाड मोठं असल्यामुळे पिवळी फुलं आहे ना, मी झूम केलं आहे, पण एवढं बघा मध्ये दिसतंय, एवढं काही दिसत नाही. झाड खूप मोठं आहे. इथला प्लेस बघा किती छान आणि सुंदर व्ह्यू आहे नाही. खूप आहे. हे रूम भाड्याने देतात इकडं सज्जनगडावरती. हा सारा व्ह्यू खूप छान आहे. म्हणजे आपण असा लॉंग व्हिडिओ खूपच होईल, त्याच्यामुळे मी तरी पण आता किती व्हिडिओ होतं माहिती नाही, पण मला इथं व्ह्यू चांगले वाटले तेवढे मी दाखवले. बघूया व्हिडिओ केवढा होते मग. आता आम्ही निघालो. पब्लिक राहण्यासाठी आले. तर मला जायचं आहे मुंबईला म्हणून मी चालले. आता अंधार झाला आहे आणि आता व्हिडिओ इथं स्टॉप करते, कारण जास्त आता ना व्हिडिओ करता येणार. आणि पब्लिक राहता आले राहण्यासाठी. आता ते उशिरा येतात. आधी निघालो आणि ती लोक आलेत. हा दरवाजा मेन मागच्याच दाखवला होता. छान वाटतंय हा, मस्तच. हां तिथूनच जाऊया. हे 11 मारुतीमधला शिरारी मारुती हे पहिल्या मारुतीचं दर्शन. बाकीच्या मारुतीचं कसं आम्हाला तेच दाखवता नाही आलं, कारण आम्ही बघा शॉर्टकटमधनं डोंगर उतरून चाललो आहे. बघा बापरे, असा डोंगर उतरून जातो आम्ही. आणि बघा असं आहे खाली. तिकडे आपल्याला पार कोपऱ्यात जायचं आहे सातारला. उशीर झालाय जायला. चला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवलं. पूर्ण सज्जनगड आणि पूर्ण नाही दाखवलं, बरंच बाकी आहे. मागच्या वेळेस मी शॉर्ट व्हिडिओ केला होता,
आणि मगाशी माझं चार्जिंग हे झालं म्हणून काही व्ह्यू राहिले, पण हा पूर्ण सज्जनगड जेवढं दाखवता येईल म्हणजे तेवढं दाखवलं, पूर्ण नाही दाखवलं. पूर्ण दाखवायचं म्हटलं तर खूप मोठं आहे. आता बघा, आता मी इथून खाली उतरते. आता मला असं वाटते व्हिडिओ बघूया किती कंटिन्यू करता येईल तेवढा करते. हा डोंगर आहे. डोंगर म्हणजे जे सज्जनगडावरची लोक आहेत ना, त्यांना हा रस्ता माहिती आहे. ती लोक इथून जाऊन येऊ शकतात. ते बघा, बाकीची लोक इकडून नाही, पायऱ्या आहेत, पायऱ्या भरपूर आहे, त्याच्यानं खूप दम लागतो. मग आम्ही जातच नाही. आम्ही हा शॉर्टकट रोड आहे आमचा, त्यानं जातो आता आम्ही. म्हणजे आम्हाला एंट्री असते. म्हणजे पुढे रोड आहे, ह्या एवढ्याच पायऱ्या आहेत. त्या दुसरीकडे यायचं ना पायऱ्याने, तर त्या पायऱ्या भरपूर आहेत. ह्या पायऱ्या नाही, तिकडच्या आहेत त्या रेग्युलर पायऱ्या आहेत ना, पूर्ण संलग्न पायऱ्याच आहे वरती चढेपर्यंत. त्यानं दम लागतो आणि पाय पण दुखतात. हे बघा, उंच गड आहे. ते मध्ये दिसते ते सामान ने-आण करतात गडावरती. सामान पोचवायचं असेल तर आमच्या पण घराचं माहेरचं काम चालू आहे, त्यांचं ह्याच्यातनंच नेतात आणतात. हे गावाकडे काय वनवा पेटवला असतो बोलतात ना. हे सर्व गाव आहे सज्जनगडाच्या खालचं. आम्ही आता सज्जनगडच्या खाली उतरले. बघा केवढं पब्लिक राहायला आले. बघा, गाडी करून आलेत. बस असते दिवसाची दिवसभरात, पण हे बघा केवढं पब्लिक राहायला आले. दिसतंय गाड्या करून आलेत राहण्यासाठी. चला थोडंसं पुढे घेते, दाखवतात. चालताना मोबाईल हलतोय. आता इथं व्हिडिओ स्टॉप करायला लागणार मला. थांबा, मी इथून बाहेर जाते. हे बघा, एवढ्या गाड्या लागतात ना, एवढं पब्लिक आलेलं आहे सज्जनगडावरती राहण्यासाठी. एवढं पब्लिक सज्जनगडावरती आले राहण्यासाठी. आपल्याला बघा सुट्टी असेल तर, आणि येतात ना लोक, बाहेर फिरायला जातात. इथं राहण्याची, जेवणाची, आंघोळीची, चहा नाश्ता सर्व्हिस होय. आमचे आई पप्पा पण तिथूनच करतात. चहा पाणी नाश्ता गडावर राहत असते, त्यांना पण आलं आहे. बघा इकडे पण गाड्या आहेत, दोन्ही साईडला गाड्या आहेत. पब्लिक फुल आहे. आणि आता मेची सुट्टी लोकांना, एप्रिलमध्ये एक्झाम झाली आहे ना, ते एप्रिलमध्ये बघा मोठी गाडी करून पण आलेत. हे आमच्या सज्जनगडावरची गाडीची कुठे सेटिंग करायची, लावायची कुठे, हे बघतात ते. आणि हे बघा, आता आपण जवळजवळ आलो. आपली गाडी आता काढायची. एप्रिलची सुट्टी लोकांना, मुलांना पडली आहे ना, व राहण्यासाठी येतात. आणि राहण्याची सोय खूप सुंदर आहे, जेवणाची सोय खूप छान आहे. तर चला, इथंच व्हिडिओ मी स्टॉप करते. तर चला, सर्वांना बाय.